तुम्हाला पण अशी चटणी आवडते का खायला? काय भारी झाली ना, काय सांगू तुम्हाला, एकच नंबर, खूप मस्त वाटत आहे. तर कशी बनवली मी तुम्हाला सांगते. मस्त 4-5 टमाटे घेतले, पाण्यामध्ये टाकले, धुवून घेतले स्वच्छ. त्याच्यानंतर त्याचे 2-2 भाग करून घेतले सगळ्या टोमॅटोचे. असली भारी लागते ना ही चटणी, विचारूच नका. मग त्याच्यानंतर घेतले 2 लसूण. लसणाला मी मस्त सोलून घेतलं. त्याच्यानंतर मग मी गॅसवर ठेवलं. मग मस्तपैकी पॅनमध्ये टाकलं तेल, थोडंसं तेल टाकून जे पण टोमॅटो मी कापून घेतले होते त्याला प्रत्येकाला ठेवलं असं तेलामध्ये. मस्त गरम झाल्यानंतर मग त्याच्यात थोडे ॲड केले लसूण ॲड केल्यानंतर 5 ते 10 मिनटं मी त्याला असं झाकून ठेवलं. त्याच्यानंतर मी काढलं मस्तपैकी. बघा एकदम सॉफ्ट झाले लसूण पण, कसलं भारी हे झालेलं आहे ना, तेलामध्ये तळलेलं आहे. त्याच्यानंतर वरची साल काढून घ्यायची आणि पावभाजीनी जसं आपण मॅश करतो ना पावभाजी, तसं ते मॅश करून घ्यायचं मस्तपैकी. त्याला बारीक बारीक बघा एकदम लाल लाल दिसत आहे. मस्तपैकी असं मॅश करून घेतल्यानंतर त्यात ॲड करायचा कांदा, 1 चम्मच टाकायची मिरची, थोडंसं मीठ आणि कापलेली बारीक कोथिंबीर. मस्त मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण तडका मारायचा. तर तडका मारण्यासाठी आपण तेल टाकलं, थोडीशी मोहरी आणि जिरे, त्याच्यानंतर थोडीशी ती लाल मिरची टाकायची, कढीपत्ता आणि ते थोडंसं हिंग ॲड करायचं. हिंगनी कसं थोडंसं वेगळं स्वाद येतं. मस्तपैकी तडका झाल्यानंतर मग हे तडका ह्याच्यामध्ये मारून घ्यायचं, मस्तपैकी त्याच्यात ॲड करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कसलं भारी वाटत आहे ना. मग त्याच्यानंतर मग आपण खाऊन बघूया. तर तुम्हाला पण माहिती असलं जबरदस्त लागतं. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा बरं.